नमस्कार. आज 25 नोव्हेंबर 2022 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली न्यूज आहे, राज्यपालांना हटविण्यासाठी दबाव, उद्धव ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा, पवारांची पण कोश्यारींवर टीका. आता पहा, बेसिकली ही न्यूज जर पाहिली तर आपल्यासाठी कामाची नाही, परंतु राज्यपाल हे जे पद आहे ते घटनात्मक पद आहे. व पहा, केंद्र सरकार म्हणजे सेंटरवरती वगैरे जर गेला तुम्ही, सेंटर आणि स्टेट, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते सुप्रीम आहे. ओके, हे इथं आहे कॉन्स्टिट्यूशन. व या दोन्हींना म्हणजे जे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन वगैरे आहे ते कोणी केलेलं आहे तर कॉन्स्टिट्यूशन मार्फत केलेलं आहे. परंतु सेंटरला थोडंसं वळसड करण्यासाठी म्हणजे सेंटरचे व्यक्ती काही इथं बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो कार्यकारी अधिकारी, या नात्याने राज्यपालांना सेंटरचा अधिकारी नेमून हा स्टेटवर वगैरे बसवण्यात आलेला आहे. परंतु जर आपण पाहिलं बेसिकली तर सध्याला सेंटर आणि स्टेटचे भरपूर वाद होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा महाराष्ट्र एक आघाडीवर होता, त्यानंतर वेस्ट बेंगाल सध्याला पण आहे, त्यानंतर केरळ, ओके, त्यानंतर तामिळनाडू, म्हणजे जिथे जिथे विपक्ष म्हणजे सेंटरमध्ये जे बीजेपी सरकार आहे, त्याच्यानंतर जिथे काँग्रेस, त्यानंतर अन्य विपक्षाचं सरकार आहे, तिथे तिथे आपल्याला हा इश्यू मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. आता सध्याला महाराष्ट्रामध्ये जे आहे बीजेपीचं सरकार आहे, त्यामुळे आपल्याला तो इश्यू तेवढा नेमका दिसत नाहीये. आता हे तुम्हाला अगदीच समजलं असेल, कारण तुम्ही पण म्हणजे अगदीच अभ्यासू आहात व माझ्यासोबत डेली वृत्तपत्राला वगैरे पाहतच आहात. ओके, मग आपल्याला हे डायरेक्टली समजून येत आहे की कशा पद्धतीने सेंटर आणि स्टेटमध्ये थोडासा तडा जात आहे. ओके, व हे तडा म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारण्यात येतं मग मेन्सला, तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ओके, फेडरलिझम कॉन्स्टिट्यूशनने खूप बेस्टपैकी आपलं म्हणजे अगदीच बेस्टरित्या म्हणजे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन वगैरे करून देण्यात आलेलं आहे. परंतु सेंटर गव्हर्नमेंट वगैरे जे आहे त्यांना अगदीच राज्यांमध्ये पण आपलंच सरकार या नात्याने म्हणजे आपलंच सरकार असायला हवं या नात्याने त्यांनी काय करतात म्हणजे थोडीशी तिथे बंधनं वगैरे राज्यांवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपण अगदीच पाहतो म्हणजे जेव्हा कदाचित सेंटरचे वगैरे व्यक्ती स्टेटमध्ये येऊन वगैरे भाषण वगैरे देतात जेव्हा, तेव्हा ते अगदी त्याच पद्धतीने म्हणतात की एखादी स्कीम वगैरे आम्ही काढली तर राज्य सरकार वगैरे त्याला बरोबररित्या रिस्पॉन्स वगैरे देत नाही. अगदीच त्याचं उदाहरण ज्वलंत जर म्हटलं तर गेल्या वर्षी पहा, जेव्हा पेट्रोल डिझेलची वाढ वगैरे झालेली होती, तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं होतं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये जे व्हॅट लागतं त्या व्हॅटमध्ये थोडंसं कपात वगैरे करावी असं राज्यांना वगैरे निर्देश देण्यात आलेले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने तेवढा व्हॅट वगैरे कमी केला नव्हता. मग त्यावरती पण धारेवर धरण्यात आलेलं होतं महाराष्ट्र सरकारला. मग यातून काय दिसतं आपल्याला, हे जे 2-4 उदाहरण वगैरे जे मी दिलं त्यातून आपल्याला हाच प्रॉब्लेम दिसून येतो की कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला कुठेतरी तडा जातोय. व जर बेसिकली पाहिलं तर हे घटनात्मक पद आहे. आता ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला जबाबदार कोण, तर हे घटनात्मक पद आहे राज्यपाल, व हे कार्यकारी अधिकारी या नात्याने कार्य करायला हवं, न की सेंटरचं म्हणजे काय म्हणतो केंद्र सरकारचा बाहुला या पदावर वगैरे या पदी वगैरे त्याची नियुक्ती नाही आहे. ओके, म्हणजे केंद्र सरकारचा बाहुला म्हणून राज्य सरकारमध्ये हे व्यक्ती किंवा हे राज्यपाल जे पद आहे ते कार्य करणं हे चुकीचं आहे अत्यंत, हे आपल्याला सांगता येतं. मग राज्यपाल संबंधीचे अगदीच ज्वलंत उदाहरण भरपूर भेटतात, कारण ह्या स्टेटमध्ये सदाच पंगा वगैरे चालू असतो. ओके, मग त्यामुळे प्लीज तुम्ही राज्यपालच्या एकदा नोट्स वगैरे प्लीज रिवाईज करून घेत चला, कारण मी ते ऑलरेडी आपल्या pawannilewaar.com या वेबसाईटवरती ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. मग पहा, त्याच्या व्यतिरिक्त वगैरे प्रिलिमला वगैरे प्रश्न तुम्हाला येणार नाही. जे कंबाईनची परीक्षा वगैरे असतील त्यासाठी जे कलम वगैरे आहेत ते ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती वगैरे अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही प्लीज पाहून घेऊ शकता. तर हा वाद सध्याला पाहूयात कुठेपर्यंत जाईल वगैरे. तर हे अशा पद्धतीने होता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण, घाई गडबड आणि विजेचा वेग. त्यानंतर पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याच्यावरती भरभरून टीका सध्याला होत आहे व अगदी ते चुकीचं आहे. कारण पहा, तुम्ही ईडी, सीबीआय, ओके, त्यानंतर आणखी कोणती जर इलेक्शन कमिशन वगैरे या बॉडींचा जर वापर जर तुम्ही करत असाल तर पहा, आज रुलिंग पार्टीमध्ये आहे बीजेपी, बरोबर. मग पहा, उद्या बीजेपीच्या व्यतिरिक्त जर एखादी सरकार आलं, काँग्रेसची जर वगैरे सत्ता आली, तर त्यांनी पण हेच रिव्हर्स होणार आहे. ओके, म्हणजे जसं आपण पेराल तसंच उगवतं, अगदी त्याच पद्धतीने म्हणजे हे कुठंतरी कॉन्स्टिट्यूशनच्या जे हे आहेत पदं आहेत किंवा आपलं जे बॉडी वगैरे आहेत त्यांना कुठेतरी हे तडा जाण्याचंच काम आपल्याला दिसून येतं. जसं राज्यपालांचा त्यांनी गैरवापर करत आहेत, अगदी इथे पण तेच होईल. जर ईडी, सीबीआय वगैरे जर आहेत यांचा पण गैरवापरच होत असलेला आपल्याला दिसून येतोय. कारण सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी आहे. आजपर्यंत मी पण याबद्दल जास्त तुम्हाला म्हणजे टीकास्त्र वगैरे जास्त केलं नाही, कारण आपल्याला पण म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे निदर्शनास आणून दिलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टालाही कुठेतरी हे खटकलं. कारण पहा तुम्ही, म्हणजे कालच्या वृत्तपत्रामध्ये अगदीच बेस्टपैकी त्यांनी 18 तारखेला कशा पद्धतीने न्यूज झाली, त्यानंतर 19ला व 20 तारखेला काय झालं हे सर्व घटना
संशोधनात्मकरित्या कालच्या वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं. मग तेच बेसिकली पाहता सुप्रीम कोर्टाला पण तो धक्का लागला. कारण पहा, आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन, पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा संदर्भ घेऊयात आपण. आपल्या वेबसाईटवरती नोट्स अवेलेबल आहेत, मग तिथे पण आपण एकदा पाहून घेऊयात. पहा इथे नोट्सवर आल्यानंतर इलेक्शन कमिशन यात इथंच आहे पहा, गव्हर्नरचे पण नोट्स. तर पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे संविधानामध्ये आपल्या. तर पहा आपल्या संविधानामध्ये निवडणूक आयोगाची स्वतंत्रता कशा पद्धतीने आहे हे पाहून घ्या. आता मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षितता देण्यात आली आहे. ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढले जाते, त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढले जाते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती नेमणुकीनंतर त्यांना तोटा होईल अशा पद्धतीने काम करता येणार नाही. म्हणजे पहा इथं काय म्हटलं, हीच न्यूज आपल्यासाठी, म्हणजे हीच जे पॉईंट आहे ते गरजेचं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षा देण्यात आली आहे. म्हणजे सुरक्षा किती वर्षाची देण्यात आलेली आहे? त्यांना 6 वर्षाची, किमान 6 वर्षाची सुरक्षा त्यांना देण्यात आलेली आहे. व हेच सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. कारण निवडणूक आयोगाला सुरक्षितता आपण देऊन देखील गेल्या 7 वर्षामध्ये 8 तुम्ही व्यक्तींना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बसवला आहात. म्हणजे हे कुठेतरी जे घटनात्मक, म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याला कुठेतरी तडा जातोय, हेच सुप्रीम कोर्टाने वगैरे सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, प्रशासकीय अधिकाऱ्यांना एका दिवसात स्वेच्छानिवृत्ती विधी मंत्रालयाकडून फाईलचा एका दिवसात निपटारा होतो. पंतप्रधानांसमोर 4 नावे ठेवली जातात आणि गोयल यांच्या नावाला 24 तासांत सर्व राष्ट्रपतींना मंजुरी मिळते. म्हणजे पहा, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही देखील टिप्पणी केली की अगदीच विजेचा वेग आहे का? म्हणजे एका दिवसात 18 तारखेला एखाद्या अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती देतात व 19 तारखेला लगेच काय करतात ते की म्हणजे जे पंतप्रधान कार्यालयामध्ये ती फाईल जाते त्यांच्या विषय, म्हणजे त्यांच्या नियुक्तीची, व 20 तारखेला लगेच त्यांना राष्ट्रपतींमार्फत नियुक्ती वगैरे करण्यात येते. म्हणजे अगदीच स्पीडमध्ये चाललेलं आहे. जसं आपल्या म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये अगदी सकाळी 5 वाजता उठल्यानंतर, म्हणजे 6ला जेव्हा आपण उठलो तेव्हा म्हणजे रात्री झोपताना आपल्याला काय झालेलं होतं, आपल्याकडे मुख्यमंत्री नव्हता, परंतु लगेच सकाळी 6 वाजता जेव्हा आपण उठलो तेव्हा आपल्याकडे एक मुख्यमंत्री झालेला होता. अगदी तशाच पद्धतीची बाब आपल्याला इथं दिसून येते. म्हणजे पहा, ते मुख्यमंत्री पदाचा वगैरे राजीनामा तेव्हा दिला ते अगदीच बेस्ट झालं. कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला देखील खेचलं गेलं असतं. कारण जे अचानकच म्हणजे आणीबाणीची परिस्थिती, म्हणजे राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये होती, अगदी त्याच बेसिसवर त्यांनी लगेच अगदी करंटच्या स्पीडनुसार त्यांनी कार्य वगैरे केलेलं होतं. अगदी तेच बेसिसचं कार्य आपल्याला इथं निवडणूक आयोगासंबंधाचं वगैरे सापडतं. मग आता ही न्यूज इथं या बेसिसवर दिलेला आहे, परंतु द हिंदूमध्ये ही बेस्ट चांगल्या पद्धतीने वगैरे कव्हर केलेली आहे. तर पहा, द हिंदूमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते पहा. तर तुम्ही अ चीफ इलेक्शन कमिशनर इज अ पर्सन टू बी अपॉइंटेड इन हिज ओन राईट. यू म्हणजे गव्हर्नमेंटला म्हणत आहेत, यू हॅव मेड इट इन टू अ प्रमोशन सोर्स. म्हणजे पहा, चीफ इलेक्शन कमिशन जे असतील ते अगदीच त्यांच्या राईटनुसार किंवा त्यांच्या इथिक्सनुसार वगैरे कार्य करायला पाहिजे. परंतु तुम्ही गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, सध्याला जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार कशा पद्धतीने कार्य करत आहे, तर जे IAS अधिकारी वगैरे जे आहेत व ते BJPच्या किंवा रुलिंग पार्टीच्या जर फेवरमध्ये वगैरे असतील तर त्यांना प्रमोशन कशा पद्धतीने, तर अशा मोठ्या मोठ्या पोस्टचं वगैरे प्रमोशनसाठी याचा उपयोग वगैरे करत आहेत, असं सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट म्हटलेलं आहे. म्हणजे पहा, अगदीच एक IAS अधिकारी होता अरुण, म्हणजे आता सध्याला जी चर्चेत न्यूज आहे ती पहा, IAS अधिकारी अरुण गोयल यांनी काय दिलं, 18 तारखेला राजीनामा दिला व त्यांचं लगेच ते पण राजीनामा पूर्ण स्वेच्छानिवृत्ती त्यांनी दिलेली होती. न की त्यांची सर्व्हिस वगैरे सर्व संपलेली असं काहीच नाही, स्वेच्छानिवृत्ती त्यांनी दिलेली होती. मग स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतर त्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने झालं पहा. तर डायरेक्टली त्यांना काय झालं, इलेक्शन कमिशनचं म्हणून ऑफर देण्यात आली. म्हणजे हे काय झालं, डायरेक्टली प्रमोशनच आहे ना. मग प्रमोशनसाठी तुम्ही हे वापर वगैरे करत आहात. म्हणजे हे कुठेतरी जे कॉन्स्टिट्यूशनचे जे फ्रेमर्स वगैरे होते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वगैरे जे स्वप्न पाहिलं होतं ते कुठेतरी चुकीचं होत आहे, असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने वगैरे काल टिप्पणी दिलेली आहे. मग आता या बेसिसवर आपल्याला माहिती आहे की काल गुरुवारी म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्यांना जे आपले हे आहेत, म्हणजे केंद्र सरकारला वगैरे जबाब मागवला होता की तुम्ही कशा पद्धतीने असं का म्हणजे असं का कार्य वगैरे केलं. तर त्याचा जो निकाल आहे तो अद्याप सुप्रीम कोर्टाने वगैरे जाहीर केला नाही, म्हणजे जजमेंट दिलेलं नाहीये. तरी देखील ताशेरे मात्र खूप वाढलेले आहेत व हे आपल्याला पण समजून येत आहे की हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण सुप्रीम कोर्ट यावरती अद्याप म्हणजे हेच नाहीये. आता यानंतर पाहूयात ED CBIची जे रिव्ह्यू पिटिशन आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करता येणारच आहे. पण
हे जर बेसिकली जर पाहिलं, हे अशा पद्धतीने आपल्याला एक ओव्हरऑल लुक वगैरे देता येतं. कारण 7 वर्षामध्ये 8 जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांची बदली होते, हे चुकीचं आहे. कारण संविधानानुसार आता इथे पहा, निवडणूक आयोगाच्या नोट्समध्ये देखील मी पण लिहून दिलेलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षा देण्यात आलेली आहे व ती किती वर्षाची आहे, 6 वर्षाची त्यांना सुरक्षाता आहे. यासोबतच जर बेसिकली पाहिलं आपण तर पुढे चालून 1900 म्हणजे मागे पास्टचं पण पाहिलं आपलं तर TN सेशन यांना कार्यकाळाची सुरक्षितता देण्यात आली, त्यामुळेच ते कार्य करू शकले. 1990 ते 1996 या काळात त्यांनी अगदीच रिफॉर्म केले. म्हणजे जे इलेक्शन कमिशन आहे त्यामध्ये भरपूर रिफॉर्म वगैरे त्यांनी घडून आणले. ते कार्य करण्यासाठी आपल्याला स्वतंत्रता द्यावीच लागते, न की प्रमोशन वगैरे त्या पद्धतीने प्रमोशनसाठी या पदांचा उपयोग वगैरे करता येऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी काल करण्यात आलेली आहे. मग आता जेव्हा जजमेंट वगैरे येईल तेव्हा आपण या संदर्भात विशेष चर्चा नक्कीच करूयात. त्यानंतर पुढे चला, यातून काही नाही. त्यानंतर पहा, महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची सक्ती. हे अगदीच चांगली बातमी आहे. म्हणजे जर तुम्हाला महाविद्यालयामध्ये जर प्रवेश वगैरे जर घ्यायचा असेल तर अगदीच तुम्ही 18 वर्ष कंप्लीटेडच असता. मग तेव्हा तुम्ही अगदीच इलेक्शन म्हणजे जे मतदार जे व्होटर लिस्टमध्ये वगैरे तुमचं नामांतर वगैरे करायला हवं अशी सक्ती वगैरे करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर पुढील वर्षापासून 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम. म्हणजे आता कसा आहे, 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. BA BSc वगैरे जे आहे ते आता 3 वर्ष चालतं, परंतु पुढल्या वर्षापासून ते 4 वर्ष वगैरे चालणार आहे. म्हणजे हे काय आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार वगैरे आहे. हे अगदीच बेस्ट आहे. म्हणजे जी चांगली गोष्ट आहे त्याला आपण चांगलं समृद्धी म्हणू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. वीज तोडण्याच्या बनावट संदेशांचे जाळे राज्यभर वैयक्तिक क्रमांकावरील संदेशातून नागरिकांची फसवणूक होत आहे सध्याला. मग हे पण काय आहे, हे सायबर सिक्युरिटी आहे. सायबर सिक्युरिटी आपल्याला इंटरनल सिक्युरिटीमध्ये वगैरे पाहायचं असतं, त्यामुळे प्लीज तुम्ही ते सिलेबसमध्ये वगैरे एकदा कव्हर करून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, यातून पण काही गरजेच्या न्यूज वगैरे नाही आहेत. ओके, त्यानंतर पुढे या. असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख. जे कंबाईन वगैरे जे आहेत तशा परीक्षेला वगैरे अशा पद्धतीच्या प्रश्न वगैरे विचारले जातात. पण सनी न्यूज प्रश्न जर विचारले व तिथं जर हा पर्याय असला असीम मुनीर, तर हे आपल्याला इलिमिनेशनने वगैरे कमी करता येतं. म्हणजे असीम मुनीर हे चर्चेत होते, परंतु आपल्याला जर माहीत असलं की हे नवे लष्कर प्रमुख आहेत तर आपण लगेच त्याला स्किप करू शकतो. ओके, म्हणजे तो पर्याय आपल्याला इलिमिनेशनसाठी वगैरे मदत करेल. त्या नात्याने ह्याला लक्षात ठेवा तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे चला. महिलांचे स्थान योगदान महत्त्वाचे. अगदीच मुलींनी कसे वागावे वगैरे जे आहे हे राष्ट्रवादावर वगैरे लिहितात हे लेखक, त्यामुळे मी याला घेत नाहीये. ओके, अगदीच ह्यातून काही गरजेचं वगैरे नाही. लव जिहाद वगैरे हे अशा पद्धतीची घटनात्मक बॉडी आहे. ज्या पद्धतीने राज्यपाल हे घटनात्मक आहेत, परंतु त्यांनी कसं वागावं हे संविधानाचे म्हणजे ते संविधानाचं रिप्रेझेंटेशन करत असतात, तरी देखील ते तशा पद्धतीने वागले नाहीत. अगदी त्याच पद्धतीने UPSC आणि MPSC पण संविधानिक बॉडी आहेत. मग अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे विचारले जाणार नाहीत. हां, पण महिलांना म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट वगैरे व्हावं यासाठी अगदीच प्रश्न नक्की विचारला जाईल. मग ते तुम्हाला ऑलरेडी मी जेव्हा गरज पडेल तेव्हा ते मी म्हणजे जिथं आपल्याला चांगले योग्य पॉईंट वगैरे मिळतील तेव्हा मी सांगतच असतो. परंतु ह्यातून मला काही भेटले नाहीत, त्यामुळे मी याला स्किप करतोय. कारण हे अगदीच राष्ट्रवाद वगैरे आपल्यासाठी तेवढासा गरजेचा नाही आहे. ओके, म्हणजे आपल्या नजरेतून म्हणजे UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर निवृत्तीचे ओझे हे पण गरजेचं नाही आहे. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक आल्यानंतर काँग्रेसनी त्या संदर्भात हे केला की आम्ही तुम्हाला निवृत्ती वेतनची जी स्कीम आहे ती पूर्वीसारखीच वगैरे करून देऊ, त्या संदर्भात वगैरे हे देण्यात आला. परंतु महसुलावर 70% वगैरे ताण येईल हे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी ठीक आहे, परंतु असा प्रश्न वगैरे विचारला जाणार नाही UPSCमध्ये पण, त्यामुळे स्किप करू शकता याला पण. ओके, त्यानंतर नवे विधा सुरक्षा विधेयक कसे आहे. आता हे पण अगदीच गरजेची नाही आहे न्यूज, कारण जर पाहिलं तर आणखी हे संसदेमध्ये वगैरे हे व्हायला नाही आहे. म्हणजे डिस्कशन वगैरे झालेलं नाही. 17 तारखेपर्यंत हे जे बिल आहे ते जनतेसाठी वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. जनतेचे जे काही सजेशन वगैरे जर असतील तर त्यासाठी वगैरे ठेवलेलं. तरी देखील एकदा ओव्हरव्ह्यू वगैरे करून घेऊयात, कारण पुन्हा येणारच आहे त्याच्या अगोदरच. तरी पण आपण इकडे पाहूयात. थोडीशी एक न्यूज आहे, सोप्या उत्तरांचे अवघड प्रश्न. ही पण गरजेची नाही, त्यामुळे ह्याला पण स्किप करू शकता. तर इकडे पहा, नवे विधा सुरक्षा विधेयक कसे आहे. तर केंद्र सरकारने सुधारित डिजिटल वैयक्तिक विधा संरक्षण विधेयकाचा मसुदा नुकताच प्रस्तुत केलेला आहे. आधीच्या विधेयकाच्या तुलनेत नव्या मसुद्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. ते नेमके काय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकेल हे समजून घेणे आवश्यक आहे. पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे पहा अगोदर सर्व म्हणजे विधेयकाची पार्श्वभूमी आपण पाहून घेऊयात. तर पहा, सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये काय केलं, तर जे हे आहे म्हणजे
पुट्टास्वामी यांच्या केसमध्ये त्यांनी म्हटलं की प्रायव्हसी हा तुमचा घटनात्मक अधिकार आहे, म्हणजे फंडामेंटल राईट आहे अंडर आर्टिकल 21, असं सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिलं की राईट टू म्हणजे प्रायव्हसी. ओके, म्हणजे जो खाजगीपणाचा तुमचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मग त्याच बेसिसवर केंद्र सरकारला वगैरे निदर्शने देण्यात आली. मग त्यासाठी 2017 न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मग समितीने जुलै 2018 विधेयकाचा मसुदा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासमोर सादर केला. हे विधेयक 2019 मांडण्यात आला. म्हणजे पहा, 2017 ही केस झाली, ओके, पुट्टास्वामी केस. त्यानंतर 2018 काय झालं त्या संदर्भात एक समितीचा म्हणजे न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांची समिती वगैरे स्थापन झाली. या समितीने 2018 एक मसुदा वगैरे तयार करून दिला, अशा पद्धतीने असावं. परंतु केंद्र सरकारने काय केलं, 2019 तो मसुदा वगैरे मांडला व त्या मसुद्यामध्ये त्यांनी भरपूर चेंजेस केले. ओके, मग मसुदा वगैरे ते मांडल्यानंतर पहा, 2019 तो संसदेत वगैरे मांडण्यात आला. परंतु 2020 वगैरे कोविड आलं, त्यामुळे यावरती जास्त चर्चा वगैरे झाली नाही. परंतु त्यानंतर पुढे पहा, समितीने 2021 आपला अहवाल संसदेत मांडला. तो सरकारला अनुकूल असल्याचे नमूद करत न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी त्यावर प्रत्येक हालचालीवर यांनी त्यावर कठोर टीका केली. म्हणजे पहा, ज्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती वगैरे स्थापन करण्यात आली 2017 व 2018, या समितीचे रिकमेंडेशन वगैरे त्यांनी एक्सेप्ट केले नाहीत बेसिकली. त्यामुळे जे श्रीकृष्ण आहेत त्यांनी तर भरपूर टीका केली. यासोबतच जी समिती 2020-21 जी समिती वगैरे अभ्यासासाठी वगैरे नेमण्यात आली, त्यांनी किती 81 चुका वगैरे दुरुस्ती यामध्ये सांगितल्या. कारण जर हा विधेयक 2019 जर कायदा जर जसाच्या तसा जर पारित वगैरे जर झाला असता, तर तुमचे सर्व जे अधिकार आहेत, म्हणजे प्रत्येक नागरिकाचे जे अधिकार आहेत ते सर्व केंद्र सरकारला वगैरे मिळत असते. म्हणजे केंद्र सरकार हा सुप्रीम झाला असता डाटाच्या बाबतीत. त्यामुळे परत एकदा या विधेयकावर म्हणजे खूप टीका वगैरे झाली 2021. मग त्यामुळे त्यांनी हे जे विधेयक आहे त्याला त्यांनी वापस घेतलं व परत एकदा म्हणजे ऑगस्ट 2022 याच्यापूर्वी पण आपण चर्चा केलेली ऑगस्ट 2022 जे डेटा प्रोटेक्शन बिल आहे ते वापस घेण्यात आलं केंद्र सरकारने. व लगेच परत 2022 म्हणजे अगदीच नोव्हेंबर त्याच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर 2022 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हे मांडण्यात आलं बिल जनतेसमोर. ऑक्टोबर 2022 हे कोणाजवळ ठेवलं तर जनतेसमोर वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे परत एकदा तेच ज्या चुका वगैरे आहेत त्या दुरुस्त वगैरे त्यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर हे पहा, त्यांनी तेच म्हटलं आहे, हे विधेयक अशा प्रक्षित स्वरूपात मंजूर झाले तर भारत हा प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकणारी पाळतशाही म्हणजे ऑर्वेलियन स्टेट बनेल, असा इशाराही न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी दिला होता. त्यामुळे हे विधेयक वादात सापडले होते व अगदी बरोबर झालं. म्हणजे ते अगदीच त्याच्या पूर्वीचे वगैरे त्यावरती चर्चा झाली, अन्यथा खूप वाद वगैरे देशामध्ये अगदीच पेटून उठला असता, हे आपल्याला इथून सांगता येतं. त्यानंतर नव्या विधेयकामध्ये तरतुदी काय, तर त्या संदर्भात थोडंसं एकदा विस्तृतरित्या चर्चा करूयात. तर पहा, नागरिकांचे डिजिटल हक्क, कर्तव्य आणि नागरिकांचा संकलित केलेला विधा कायद्याच्या चौकटीत वापरण्याचे बंधन या विधेयकात आहे. म्हणजे कोणताही डेटा जर असेल तर तो कायद्याच्या चौकटीत वगैरे तुम्ही वापरू शकता, असं नव्या विधेयकामध्ये वगैरे मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती मंत्रालय म्हणते की नागरिकांचे विधा हक्क आणि त्याच्या वापराबाबतीची सरकार संस्थांची कर्तव्ये यांचा समतोल साधून विधा संरक्षण, वापर, अनुपालन आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच विधा जो डेटा वगैरे जो आहे जो प्रायव्हेट कंपनीला जरी दिला व त्यांनी जर त्याचा वगैरे वापर केला तर 50 कोटी ते 500 कोटी रुपयेपर्यंतची दंड वगैरे तरतूद वगैरे यामध्ये करण्यात आलेली आहे, असं आपल्याला बेसिकली या जे केंद्र सरकारचं न्यू डाटा प्रोटेक्शन बिल आहे त्या संदर्भात हे सांगता येतं. मग याच बरोबर पहा, माहिती अधिकार कायद्यामध्ये देखील दुरुस्ती होणार आहे. म्हणजे 2005 जो कायदा आहे त्यामध्ये पण, कारण त्या माहितीच्या अधिकारामध्ये वैयक्तिक माहिती वगैरे देण्यात येत होतं, परंतु आता वैयक्तिक माहिती जी आहे तुमचा खाजगीचा अधिकार आहे, त्या निमित्ताने हे आता तिथे पण दुरुस्ती आपल्याला होणार आहे, हे आपल्याला सांगता येते. मग आक्षेप काय, तर विधा संरक्षण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडे जादा अधिकारी देण्यात आले आहेत, त्यामुळे विधा संरक्षण मंडळाच्या स्वायत्तेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप आहे. म्हणजे आता इथं पण तेच प्रॉब्लेम झालेला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अधिकारी वगैरे आहेत त्यांचं इथं काय मनमानी स्वरूप वगैरे अगदीच होऊ शकेल, असंच सर्वांना इथं परत एकदा तीच भीती आपल्याला इथं सांगता येते. जोपर्यंत चेक्स अँड बॅलन्सचा वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंट पण योग्यरित्या वापर करत नाही तोपर्यंत हे असं चालत असणार आहे, हे आपल्याला सांगता येतं. जसं मिसयूज होत आहे
म्हणजे ईडी सीबीआयचं वगैरे म्हणजे जे केस डबे अलर्ट म्हणून आपण याच्यापूर्वी पण चर्चा केली, तसंच आता इथं पण या संदर्भात पण चर्चा होऊ शकते. म्हणजे त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला सांगता येतं अगदीच. हे आपलं इथं हे अशा पद्धतीने जे न्यू डाटा प्रोटेक्शन बिल आहे त्यावर चर्चा करता येते. त्यानंतर पुढे चला, हे आपल्यासाठी दुसरं अन्य गोष्टी वगैरे कामाच्या नाही. त्यानंतर राजकीय न्यूज आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला, यातून पण काही नाही आहे. ओके, त्यानंतर करिअर वृत्तांत, अर्थव्यवस्था अभ्यासक्रमाची पुनर्मांडणी, मी वाचत वगैरे बसत नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, विवा हे लोकसत्ताचं मिनी मॅगझिन, गरजेचं नाही. त्यानंतर पहा, क्रीडा आणि अर्थसत्ताच्या न्यूज आहेत. यातून पण अगदीच आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता हे वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजच्या द हिंदूला. ही न्यूज आपण पाहिलेली आहे की कशा पद्धतीने संविधान म्हणजे प्रमोशन तुम्ही देण्यासाठी वगैरे याचा वापर करत आहात. म्हणजे संवैधानिक जे पद आहेत त्याचा वापर तुम्ही प्रमोशन वगैरे, एखाद्या अधिकाराचं प्रमोशन वगैरे देण्यासाठी करत आहात. हे कुठेतरी जे फाउंडिंग फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन वगैरे आहेत त्यांना कुठेतरी हे चुकीचं वगैरे ठरतं, असं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं मत वगैरे आहे. त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे व हेच आपल्याला अगदी सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, पहा, आज मी मुंबई एडिशन वगैरे मिळालं नाही, त्यामुळे मी ही चेन्नईचं एडिशन वगैरे आणलेलं आहे. मग आता ही जी बातम्या आहेत ते सर्व चेन्नईच्या वगैरे, चेन्नई सेंट्रिक वगैरे आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय मी. पहा, हे तमिळनाडूबद्दल वगैरे आहेत. हे आपल्यासाठी अगदीच गरजेच्या बातम्या नाही आहेत. ओके, त्यामुळे त्यानंतर पहा, इथे कर्नाटका केरळ ऑफिसर्स अपियर बिफोर हायकोर्ट ऑन रिक्वेस्ट फॉर हेल्प इन एलिफंट डेथ प्रो. आता पहा, अगदीच म्हणजे परवा दिवशीचीच न्यूज आहे आय थिंक. सारस पक्षी जी आहेत त्यांची अगदीच डेथ वगैरे जास्त प्रमाणात वगैरे होत आहे असं महाराष्ट्रामध्ये वगैरे सांगता येतं. म्हणजे फक्त एकच जोडी काहीतरी उरलेली आहे असं आपल्याला त्या वृत्तपत्रामध्ये वगैरे पाहायला मिळालेलं होतं. ते पक्षाबाबत होतं. मग आता कर्नाटक आणि केरळमध्ये तेच झालेलं आहे हत्तीबाबत. ओके, कारण इथे काय झालं होतं महाराष्ट्राच्या केसमध्ये, तर जे खांब आहेत, विजेचे जे खांब आहेत त्यांना धडक बसून हे जे पक्षी आहेत ते मरण पावत आहेत व त्यामुळे पक्ष्यांची जी संख्या आहे ती कमी होत आहे असं आपल्याला त्यात बेसिकली वगैरे सांगता आलेलं आहे. मग अगदी त्याच बेसिसवर इकडे या केरळ आणि कर्नाटक मध्ये जे हत्तींची संख्या अगदीच जास्त आहे आपल्याला पाहायला मिळते. मग इथे काय होत आहे, ट्रेनला धडक होऊन हत्ती अगदीच मरण पावत आहेत व याच्या घटनात अगदीच वाढ झालेली होती. मग त्यासाठी 2014 ते 2018 या दरम्यान 19 एलिफंटची डेथ वगैरे झालेली आपल्या इथं सांगता येतं. मग पहा, त्या दरम्यान त्यामुळे एक SITचं वगैरे गठन करण्यात आलेलं, म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम वगैरे. मग त्या SITची रिपोर्ट वगैरे जी आहे ती घेऊन वगैरे आता ते हायकोर्टमध्ये वगैरे ते सध्याला केस चालू आहे. मग पहा, हायकोर्टचं वगैरे म्हणणं आहे की तुम्ही जिथं जिथं हत्ती वगैरे आढळतात तिथं तुम्ही काय करायला हवं की 30 किलोमीटर तासी 30 किलोमीटरची स्पीड वगैरे ठेवायला हवं असं हायकोर्टचं म्हणणं होतं. मग पहा, त्यावरती जे ऑफिसर्स वगैरे आहेत ते म्हणत आहेत की असं होऊच शकत नाही की आम्ही तेवढी स्पीड वगैरे ठेवू शकेल, म्हणजे 30च्या पुढे तरी अगदी जाऊ शकेल असं त्यांचं मत आहे. मग पहा, हायकोर्ट म्हणत आहे की जेवढे ह्युमन बिईंग इम्पॉर्टंट आहेत तेवढेच आपल्यासाठी हत्ती देखील इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ॲनिमल लाईफ पण तेवढीच इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी तिथं करायलाच हवं, अन्यथा त्या क्षेत्रातून तुम्ही ट्रेनच वगैरे अंधारा रात्री वगैरे तिथून ट्रेनच वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर तुम्ही दुसरा कोणता तरी उपाय वगैरे शोधू शकता असं त्यांनी डायरेक्टली त्या म्हणजे जे ऑफिसर्स वगैरे आहेत त्यांना बजावत आहे हायकोर्ट. मग आता यावरती नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे याचिका जाऊ शकेल, परंतु आपल्याला हे सांगता येतं की जे रेस्ट्रिक्शन वगैरे आहेत ते अगदीच फॉलो वगैरे झाले पाहिजे. कारण पहा, अगदीच एक केस आहे आय थिंक इथे दिलेली असेल. इथे पहा, गेल्या आठवड्यामधील काहीतरी केस आहे, ऑक्टोबर 14 मधील ही केस आहे. पहा, तर ट्रेन होती 43 किलोमीटर पर हार या स्पीडने वगैरे जात होती ती ट्रेन, तरी देखील त्यांनी इमर्जन्सी ब्रेक अप्लाय जरी केले तरी देखील त्या हत्तीचा वगैरे तिथे मृत्यू झालेला होता. ओके, 43 kmph. त्यामुळेच जे हायकोर्ट आहे ते म्हणत आहे की आता 30 किलोमीटर तुम्ही जास्तीत जास्त स्पीड 30 किलोमीटरची असावी. म्हणजे मिनिमम 1 किलोमीटर जरी असेल तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त जी स्पीड आहे ती 30 किलोमीटर असावी. कारण जेवढे ह्युमन बिईंगची जी लाईफ आहे इम्पॉर्टंट आपल्यासाठी, तेवढीच लाईफ आपल्याला हत्तींची पण आहे किंवा एखाद्या दुसऱ्या अॅनिमलची पण आहे. त्यामुळे आपल्याला ही जी न्यूज आहे ती आपण आपल्या उत्तरामध्ये देखील लिहू शकतो. तसंच आता इथं पण आहे, जे तारा आहेत विजेच्या, त्यामुळे जे अगदीच पक्ष्यांची धडक बसते त्यांना व ते मृत्यू पावत आहेत. म्हणजे यामुळे आपल्याला तेच सांगायचं आहे की बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जेवढा आपल्याला अधिकार राहण्याचा आहे किंवा जगण्याचा आहे पृथ्वीवरती, अगदी तेवढाच अधिकार आपल्याला अन्य पशुपक्ष्यांचा देखील आहे हे सांगायचं आहे हायकोर्टांना किंवा सुप्रीम कोर्टाला पण हे सांगायचं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने पण याच्या अगोदर राजस्थान आणि गुजरात सरकारला अशा पद्धतीच्या नोटीस बजावलेल्या आहेत, हे आपलं इथं सांगता येतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात.
यातून पण गरजेची न्यूज नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे या एडिटोरियल पहा, युक्रेन राईट विंगर्स अँड द क्रायसिस ऑफ डेमोक्रेसी. हे गरजेचंच नाही आहे, पण त्यामुळे स्किप करा, कारण युक्रेन हे एवढं पण UPSC वगैरे विचारत नाही. जरी आलं तर 10 किंवा 15 मार्काला विचारतं. एकदाच वाचून बसा, ते गरजेचं नाही आहे एवढं डिटेलमध्ये वगैरे जाणं. त्यानंतर डिस्प्यूट इन नॉर्थ ईस्ट आपण पाहिलेली आहे. नोव्हेंबर 22 पासून 2 दिवस आपण त्याबद्दलच चर्चा केली. एखाद्या म्हणजे IFS अधिकाऱ्यांचा देखील तिथे मृत्यू वगैरे होतो, ही एक दुर्दैव बाब आपल्याला तिथं सांगता येते. त्यानंतर अ वर्ड ऑफ ॲडवाईस ऑन OTT अँड द ड्राफ्ट टेलिकॉम बिल. म्हणजे पहा, अगदीच मागच्या महिन्यात मध्ये आय थिंक हां, म्हणजे ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये काय झालेलं होतं, OTT म्हणजे जे टेलिकॉम बिल आहे त्याचं पण इंट्रोडक्शन वगैरे जे झालेलं होतं त्या संदर्भात हे आहे पहा. हां, इथे इंडियन टेलिकम्युनिकेशन बिल 2022चं ड्राफ्ट वगैरे पब्लिश झालेलं होतं. त्याबाबत आपण चर्चा केलेली आहे, कारण त्या बेसिकमध्ये पहा, हे जे टेलिकॉम बिल आहे नवीन, त्यामध्ये आता 3 घटनात्मक वगैरे त्यांना एकत्र करण्यात आलेले आहेत. जे इंटरनेट सप्लायर वगैरे आहेत, म्हणजे एअरटेल, जिओ वगैरे आहेत, त्यांना पण एकाच कक्षेमध्ये वगैरे आणण्याचं टेलिकॉम बिल करत आहे. म्हणजे हे टेलिकॉम बिल आहे, टेलिकॉम बिल. ओके, हे आपण असं एक रेश ओढूयात, हे आहे टेलिकॉम बिल. मग याचे जे अंग आहेत ते एक आहेत, जे इंटरनेट सप्लायर्स वगैरे आहेत, ISP. ओके, जे इंटरनेट सप्लायर्स आहेत त्यांना पण एकत्र आणण्याचा प्रयत्न या बिलमध्ये वगैरे झालेला आहे. एअरटेल, जिओ, BSNL वगैरे ते सर्व एकत्र आले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर व्हॉट्सॲप, त्यानंतर जे हँगआउट आहे गुगल मार्फतचं येणारं, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, हे सर्व ट्विटर वगैरे जे आहेत, त्यानंतर हे सर्व सोशल मीडिया वगैरे ते पण एकत्र आलेले आहेत. त्यानंतर नेटफ्लिक्स, झी5 यासोबतच सोनी लिव्ह वगैरे जे आहेत, हे पहा, नेटफ्लिक्स, त्यानंतर झी5 वगैरे हे जे OTT आहेत, ह्या सर्वांना म्हणजे ह्या तिन्हींचं पण एकत्रित करून जे बिल वगैरे तयार झालेलं आहे त्यालाच आपण म्हणतो टेलिकम्युनिकेशन बिल. ओके, यामुळे साध्य काय होणार आहे, तर जे रूल्स आहेत ते सर्वांसाठी एकच असावेत असं सरकारचं वगैरे म्हणणं आहे. मग त्यासाठीच हा लेख वगैरे आलेला आहे. या लेखचं पहा, मी तुम्हाला अगदीच मराठी माध्यमातून ट्रान्सलेटेड करून दिलेलं आहे. तर पहा, समान सेवा आणि समान नियम असं या रूलवर वगैरे हे जे बिल आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. कारण समान सेवा कशा पद्धतीने पहा, यांनी पण इंटरनेट देतात, यांनी पण इंटरनेट आणि यांनी पण इंटरनेट. आता अगदीच यांचं वर्क अलग अलग आहे, म्हणजे वेगवेगळे डिफरन्सरित्या वगैरे हे कार्य करतील, परंतु जे मोटिव्ह एक आहे ती एकच मोटिव्ह आहे, एंटरटेनमेंट पर्पज. त्यानंतर एखाद्याची हेल्प वगैरे हे सर्व एकत्रितच बांधण्याचं वगैरे काम या बिलनं वगैरे झालेलं आहे. मग त्यांनी पण हेच म्हणत आहेत. परंतु पहा, यांचं पण तेच उद्देश आहे. आता जसं मी म्हटलं की व्हॉट्सॲप, झूम, ईमेल इत्यादी संप्रेषण सेवा प्रदान करणाऱ्यांसह कोणताही OTT प्रदाता नाही आहे. म्हणजे पहा, यांचा व्हॉट्सॲप, ट्विटर, ईमेल वगैरे जे आहे यांचा आणि यांचा संबंध येत नाही आहे, कारण हे फक्त फुल्ली एंटरटेनमेंट पर्पजसाठी वगैरे वापरले जातात. परंतु हे जर पाहिलं तर हे सोशल मीडियासाठी जे ॲप्लिकेशन आहेत, जसं हे आहे आपलं काय म्हणतो, सॉरी, व्हॉट्सॲप, फेसबुक जे आहे ते एंटरटेनमेंट पर्पज आहे, परंतु यांचं हे सोशल मीडिया आहे व हे एंटरटेनमेंट. परंतु यांच्यामध्ये दोघांमध्ये ताळमेळ तर बसणार नाही, परंतु या नवीन कायद्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे. आता ती का केलं किंवा का नाही हे आपल्यासाठी नाही आहे, किंवा आपण खासदार वगैरे नाहीत तिथं म्हणजे संसदेत वगैरे चर्चा करण्यासाठी, त्यामुळे आत्ता स्किप करा. फक्त हे ड्राफ्ट आहे. ओके, ड्राफ्टबाबत जर आपण एवढी चर्चा केली तर ते अवघड आहे. आता जेव्हा संसदेमध्ये हे बिल ठेवलं जाईल, त्यानंतर कमिटी वगैरे बसेल, 1 ते 2 वर्ष तर अगदीच लागतात एखादं बिल वगैरे पास व्हायला, किंवा जर अगदी एखादं बिल 6 महिन्यात देखील पास होतं, परंतु त्यावरती अगदीच खूप कडाडून टीका होतात. परंतु म्हणजे जसं कृषी कायद्यामध्ये वगैरे झालं, त्यांनी त्यावरती चर्चाच वगैरे होऊ दिली नव्हती, त्यामुळे हे आपल्याला सांगता येतं. मग ते बिल कधी ना कधी कोलॅप्स तर होणारच आहे, त्यामुळे हे गरजेचं नाही, परंतु 1-2 वर्ष तरी त्याला लागतातच. जसं जे न्यू डाटा प्रोटेक्शन वगैरे बिल होतं, त्याला आपण ड्राफ्ट स्टेजमध्ये असतानाच त्यांनी विड्रॉल करून घेतलं ते बिल, परत एकदा इंट्रोड्यूस वगैरे केलेलं आहे. आता हे ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्यानंतर आपल्याला गरज नाही, परंतु तुम्हाला माहिती असावं की केंद्र सरकार जे आहे अशा पद्धतीने काहीतरी बिल वगैरे आणत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे असं सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला ट्रान्सलेटेड करून दिले आहे, तर तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर कॅन पुअर कंट्रीज अफोर्ड टू गो ग्रीन. अगदीच अफोर्ड करू शकत नाहीत त्यांनी. ओके, त्यामुळे स्किप करा. कारण पहा, जे गरीब राष्ट्र वगैरे असतात त्यांना जे पॉवर्टी रिमूव्हल स्कीमवर पैसा खर्च करायचा, की एखादी टेक्नॉलॉजी, नवीन चांगली टेक्नॉलॉजी वगैरे आणायची, त्यावरती खर्च करायचा, यामध्येच ते हे असतात. जसं जर पाहिलं आपण तर पहा, जे आपलं तेल आहे, ओके, जे आपण खाण्याचं वगैरे जे तेल म्हणतो, पाम ऑइल, ओके, या तेलचा वापर काय करत आहे अमेरिका वगैरे, ही क्लीन फ्यूल म्हणून वापर करत आहेत. सध्याला क्लीन फ्यूल म्हणून ह्या तेलाचा वापर ते करत आहेत, USA आणि चायना
या तेलाचा वगैरे वापर जास्त प्रमाणात करत आहेत. त्यामुळे काय होत आहे, पाम तेलाच्या जे प्राइस आहे ते भारतामध्ये देखील वाढत आहे. अगोदरच रशिया आणि युक्रेनचं युद्ध असल्यामुळे युक्रेनमधून त्याचं उत्पादन वगैरे होत नाही आहे. ओके, त्यामुळे तिकडून इम्पोर्ट तर आपण करू शकत नाही व आपण सेल्फ सफिशियंट नाही पाल्म तेलमध्ये वगैरे, म्हणजे जे गोड तेल म्हणतो आपण आपल्या साध्या भाषेमध्ये, व ज्याला म्हणजे जे खाण्यासाठी वगैरे वापरतो आपण, त्याला इम्पोर्ट आपण दुसऱ्या राष्ट्रांकडून वगैरे करतो, परंतु आपण सफिशियंट नाही आहे त्यामध्ये. बरोबर. मग पहा, या तेलचं अगोदरच सफिशियंट नाही, त्यामुळे आपल्याकडे आयात होते व याच तेलाची दुसरे पण राष्ट्र आहेत, USA, चायना वगैरे, यांच्याकडे पण ते तेल उगवत नाही, परंतु ते दुसऱ्या राष्ट्राकडून घेतात व त्याचा वापर कशामुळे करत आहेत, कशा माध्यमात करत आहेत, ते क्लीन फ्यूल एनर्जीमध्ये ते वापर करत आहेत. मग पहा, क्लीन फ्यूल एनर्जीला जर वापर वगैरे करत आहेत तर त्यासाठी टेक्नॉलॉजी पण चांगली लागेल. ओके, टेक्नॉलॉजी पण वगैरे त्यासाठी चांगली लागेल व हे पाम तेल वगैरे जे इम्पोर्ट करायचं आहे त्याला पण आपल्याला अगदीच कर वगैरे भरावा लागतो, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी म्हणजे कस्टम ड्युटी वगैरे त्यावरती लागते. म्हणजे हे सर्व जर पाहता तर यांसाठी पैसा भरपूर लागेल. ओके, व जे गरीब राष्ट्र तुम्ही जे म्हणता, गरीब राष्ट्र, या गरीब राष्ट्रांकडे अगदीच गरीब कशामुळे आहेत तर अगदीच माहिती आहे की तेथील जे पर कॅपिटा इन्कम वगैरे आहे त्यांचं ते अगदीच खालावलेलं असेल, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, मग या बेसिसवर ज्या गरीब राष्ट्रांकडून आपण अशा पद्धतीचं हे करू शकत नाहीत की त्यांनी क्लीन एनर्जी वगैरे वापरावं. आता हेच तेल, आता हे पहा, हे पाम ऑइल यांनी खाण्यासाठी वापरावं की क्लीन फ्यूलसाठी वापरावं किंवा टेक्नॉलॉजीसाठी वापरावं, हे आपल्याला सांगता येतं का? तर अगदीच ते खाण्यासाठी वापरतील ना, कारण ते गरीब आहेत. मग याच बेसिसवर यांना त्यामुळेच म्हटलं आपण की फंडिंग द्या तुम्ही. ओके, त्यामुळे 2009 पासून यांना फंडिंग वगैरे देण्याचं USA वगैरे ठरवत आहेत, परंतु आज देखील त्यांना फंडिंग वगैरे तेवढ्या प्रमाणात वगैरे मिळालेली नाही. परंतु हे जर सर्व पाहता, याचा फटका जास्त जर पाहिलं तर जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत त्यांनाच आहे. परंतु या सर्वांमध्ये जे गरीब कंट्रीज वगैरे आहेत किंवा जे पुअर कंट्रीज म्हणतो त्यांचा थोडासा फटका बसत आहे, हे आपलं इथं नक्की सांगता येतं, कारण त्यांना औद्योगिकरण वगैरे करता येत नाही, कारण त्याचे जे सँक्शन वगैरे आहेत ही USA सारखे वगैरे डेव्हलप्ड नेशन्स वगैरे लादले जातात. ओके, हे अशा पद्धतीने आहे. ह्याच्या पूर्वीही आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी घेत नाही आहे. व हे COP27 याच्या जे मेन थिंग्स वगैरे आहेत, जे प्रिलिम्सला वगैरे विचारले जातील, ते ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती वगैरे अपलोडेड आहेत, त्यामुळे ते पण तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, इथून काही नाही आहे. त्यानंतर पहा, सुप्रीम कोर्ट कॉलेजियम लिस्ट 7 हायकोर्ट जजेस फॉर ट्रान्सफर. पहा, सुप्रीम कोर्टचं जे कॉलेजियम आहे त्यांनी जे 7 जजेस आहेत हायकोर्टचे, त्यांचं ट्रान्सफर वगैरे करण्याचं हे दिलेलं आहे केंद्र सरकारला वगैरे, त्याच्या पद्धतीची शिफारस वगैरे दिलेली आहे. यामध्ये गुजरातमध्ये निदर्शने वगैरे चालू होती, त्यामुळे त्यांचं नाव वगैरे तिथून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर करन्सी इन सर्क्युलेशन इज ऑलमोस्ट डबल दॅट इन यूज बिफोर डिमॉनिटायझेशन. पहा, डिमॉनिटायझेशन झालं 2016मध्ये. याच्या पूर्वी जेवढी करन्सी होती आपल्याकडे 2015ला किंवा 2014ला, त्याच्या दुप्पट करन्सी आज आपल्याला मार्केटमध्ये वगैरे आहे, असं सरकारचं म्हणजे चिदंबरम यांचं मत आहे ते. व अगदीच त्यांनी डेटा वगैरे याच्यापूर्वी दिलेला होता, आपण लोकसत्तामध्ये त्यांचे लेख येतात तेव्हा आपण वाचलेलं आहे, पण ते तुम्हाला अगदीच समजायला हवं की डिमॉनिटायझेशन कशा पद्धतीने फेल वगैरे गेलेलं आहे, हे आपलं इथं सांगता येईल. त्यानंतर पुढे चला, यातून पण काही नाही. त्यानंतर पहा, क्रिमिनल केसेस अगेन्स्ट 167 कॅन्डिडेट्स इन गुजरात. पहा, ही न्यूज अगदीच महत्त्वाची आहे, कारण पहा, गुजरात इलेक्शनमध्ये जेवढे कॅन्डिडेट वगैरे थांबण्यात आलेले आहेत, म्हणजे 788 कॅन्डिडेट सर्व पार्टीकडून वगैरे थांबण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे गुजरात इलेक्शन सध्याला चालू आहे, मग त्यापैकी 788 कॅन्डिडेट रिंगणात आहेत. त्यापैकी 167 कॅन्डिडेटवर काय आहे, खटल्याचा, ते पण कोणता, क्रिमिनल केसेस. व यापैकी 100 जे आहेत, 100 जे आमदार वगैरे 100 जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती रेप किंवा मर्डर चार्जेस अशा पद्धतीचे चार्जेस आहेत. म्हणजे पहा, एवढं म्हणजे हे पाहिलं आपण, उमेदवार कशा पद्धतीने वगैरे निवडावं हे पण आपल्याला अगदीच, त्यामुळे सुशिक्षित वगैरे असणं अगदी गरजेचं असतं. 100 जे व्यक्ती वगैरे आहेत किंवा जे 100 उमेदवार आहेत त्यांच्यावर रेप किंवा मर्डरचे चार्जेस आहेत, तर 67 जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती अन्य क्रिमिनल केसेस वगैरे आपल्याला इथं सांगता येतात. मग यावरून आपण उत्तर वगैरे लिहू शकतो की ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन वगैरे सांभाळण्यासाठी अशा व्यक्तींना वगैरे आपण पुढाकार देत असलो तरी हे अगदीच कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळेच एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. आपण एज्युकेशनची स्थिती वगैरे इथं लिहू शकतो. त्यामुळे पहा, जेव्हा पार्लिमेंटचं सेशन वगैरे होतं तेव्हा आपल्याला जे भाषा आहे त्या भाषेबद्दल पण वर्ड वगैरे आपल्याला सूचना द्यावे लागतात. आता गेल्या वर्षीचीच बातमी आहे, गेल्या वर्षीची नाही, जुलैमधील बातमी आहे. जुलैमध्ये जेव्हा पार्लिमेंटचं सेशन वगैरे चालू होणार होतं तेव्हा जे पार्लिमेंटचे जे स्पीकर आहेत त्यांनी काय केलेलं होतं की हे शब्द आपला आता संसदेमध्ये वगैरे वापरायचे नाहीत, अशा पद्धतीने सूचना त्यांना द्यावी लागली होती. म्हणजे हे काय आहे, व आपले जर कॅन्डिडेट वगैरे जर पाहिलं तर ते सर्व कॅन्डिडेट काय आहेत, MA
किंवा BAच्या तर पुढे शिक्षण त्यांचं सर्वांचं झालेलं आहे. ओके, म्हणजे UG पासआउट आहेत, परंतु यातून आपल्याला काय दिसते तर आपल्या शिक्षणाची कितपत म्हणजे आपलं जे शिक्षण आहे ते कितपत खालावलेलं वगैरे आहे हे आपल्या इथं दिसून येते. ओके, म्हणजे शिक्षणाची डायरेक्टली पातळी लक्षात येते. व इथं पण तेच आहे की जे आपले कॅन्डिडेट वगैरे आता निवडून देणार आहात 788 पैकी, तर यामध्ये हे 100 किंवा 167 कॅन्डिडेट आहेत यावरती एवढे चार्जेस वगैरे आहेत हे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता व ही आकडेवारी तुम्हाला डायरेक्टली लिहिता पण येईल उत्तरामध्ये. तर हे अशा पद्धतीने सांगता येईल. ओके, त्यानंतर पुढे चला, रिराईट हिस्ट्री अफ्रेश, म्हणजे अगदीच रिराईट हिस्ट्री वगैरे होणार आहे. तर पाहूयात त्याबद्दल जेव्हा होईल, परंतु तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते अगदीच बदलला जाईल व ते अगदी चांगली न्यूज आहे, ते पाहूयात. त्यानंतर पुन्हा आहे जे वर्ल्ड न्यूज आहेत यातून पण गजेशन आहे. तरी पण देखील पहा, जे चायनामध्ये परत एकदा कोविडच्या केसेस वगैरे तिकडे वाढत आहेत, त्यामुळे त्यांनी काय केले, लॉकडाऊन वगैरे परत वाढवलेलं आहे. ओके, म्हणजे थोडीशी भीतीदायक न्यूज होती ती. त्यानंतर पुढे चला, क्रीडा न्यूज येतील आता. त्यानंतर क्रीडा न्यूज नंतर पहा, स्पोर्ट्स न्यूज अगदी कामाचं तर नाही आहे. त्यानंतर ही एक बातमी अगदी गरजेची आहे, लचित बरफुकन. ओके, हे नाव लक्षात ठेवा, लचित बरफुकन. पहा, यांनी अहोम डायनास्टी रूल्ड आसाम अँड रिमेन्ड अनडिफिटेड फॉर नियरली 600 वर्ष. 600 वर्षासाठी अहम डायनास्टी जी आहे, अहम वंश जे आहे, कोणीच त्यांना हरवलं वगैरे नव्हतं, परंतु त्यांनी हरवलेलं नव्हतं. द अहम्स अंडर द एबल कमांड ऑफ देअर लिजंडरी जनरल लचित बरफुकन. आता पहा, UPSC अशाच पद्धतीची न्यूज वगैरे घेतं. आता म्हणजे 2020चा जर पेपर पाहिला तुम्ही तर त्यामध्ये अगदीच एका महिलाचं नाव वगैरे होतं, कारण ते महिलेचं नाव गुगलनं डुडल बनवलेलं होतं, त्यामुळे ते प्रश्न UPSCने देखील विचारलेला होता. मग अगदी त्याच बेसिसवर हा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्लीज तुम्ही हे नाव लक्षात ठेवा, लचित बरफुकन. हे जर नाव वगैरे UPSCने विचारलं तर ते कुणाशी संबंधित आहे, अहम डायनास्टी. अहम डायनास्टी कोणती, तर आसाममध्ये जिने 600 वर्ष रूल केलं व ती म्हणजे अगदीच डिफिटेड वगैरे झालेली नव्हती, परंतु पुढे गेल्यानंतर ती डिफिटेड झाली एक्सपान्शनिस्ट मुघल इन द आयकॉनिक बॅटल ऑफ सरायघाट. सरायघाटचं जे बॅटल झालं 1671 मध्ये, तिथं त्यांना म्हणजे हार पत्करलेली आहे त्यांनी. ओके, म्हणजे सरायघाट बॅटल कधी झाली हा पण प्रश्न येऊ शकतो. तर ती 1671 मध्ये झाली व तिथे कुणाचा विजय झाला, तर ते मुघलांचा विजय तिथे आहे. व सरायघाट बॅटल ही कधीची आहे, तर 1671. प्लीज लक्षात ठेवा हे. व कोणतं नाव आहे, लचित बरफुकन. ओके, तर प्लीज हे मोस्ट IMP आहे, जे UPSC ॲस्पिरंट आहेत त्यांनी हे अगदीच लक्षात ठेवा, कारण अशा पद्धतीच्या न्यूज आलेल्या आहेत. करंट इव्हेंट पण आहे व ही मॉडर्न हिस्ट्रीचा पण टॉपिक आहे, मेडिवल हिस्ट्रीचा पण टॉपिक आहे व करंट इव्हेंट पण आहे. त्यामुळे प्लीज या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा. मी पण याचं कात्रण आपल्या टेलिग्रामवरती नक्की अपलोड करेन. त्यानंतर पुढे चला, टेक्स्ट आणि कंटेक्स्ट आहे. त्यानंतर चायनामध्ये जे आयफोन बनवणारी जे हे आहे, म्हणजे आयफोन असेंब्ली करते जे कंपनी, तिथे हल्ला वगैरे झाला, तर ते संदर्भात आहे, ते गरजेचं नाही आपल्यासाठी, त्यामुळे त्याला पण स्किप करूयात. त्यानंतर हे अगदीच गरजेचं नाहीत. अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.